श्रीचा मूड कसा आहे काही समजत नाही आहे. ठीक असेल तो. एवढ्या तेवढ्यानं अपसेट होणाऱ्यातला नाहीये तो. टफ आहे. पण हे एवढं तेवढं नाहीये ना. चिडल्यासारखा दिसत होता. कधी कधी चिडणं स्वाभाविक असतं. त्याचा उगाच बाऊ करू नका. पण आई श्री नाही चिडत कधी. मग त्याने चिडायचंच नाही का कधी? चिडू दे त्याला, संतापू दे. बिघडत नाहीये काही. हा डबा हा ज्यांना त्या मुलीनी आपल्यासाठी आणला होता. मी तुला अकाउंटंट समजत होते आणि तुझ्याशी बोलले होते, त्यामुळे भागीरथी मॅडमना म्हटलं की हो माझं अकाउंटंटशी बोलणं झालंय. नाही म्हणजे अविश्वास नाही दाखवला त्यांनी माझ्यावर, पण शब्दाला शब्द वाढत गेला. बरं त्या म्हणाल्या आपण खरं खोटं करायचं आणि जर अकाउंटंटची चूक असेल तर त्याला नोकरीवरनं काढून टाकायचं. मग बाकी मी घाबरले आणि त्या बिचाराची नोकरी जाऊ नये म्हणून मी खोटं बोलले आणि असं म्हटलं माझीच चूक आहे सगळी. मग काय, आतापर्यंत माझं खरं आहे असं म्हणणारी मुलगी खरं खोटं करायची वेळ आल्यानंतर पलटते. हे कळल्यानंतर माझ्याही मनात ती मुलगी उतरली असती. मलाही रागच आला असता अशा मुलीचा. जान्हवी, मला असं वाटतं की तुला खरं खोटं करण्याची कधी भीती नव्हती. अकाउंटंटची नोकरी जाईल या भीतीनं तू सगळा ब्लेम तुझ्यावर घेतलास. हो पण भागीरथी मॅडम नाही माहित नव्हतं ना रे. जान्हवी, माझी आजी ना जराशी प्रिन्सिपल वाली आहे. म्हणजे ब्रांच आहे पर वचन आहे अशा टाईपची. माझ्या आजीनी ना हे फार मनाला लावून घेतलं असणार. शिवाय त्या दिवशी तुमच्याच मंदिरात आई जरा चिडली आणि मॅडमही होत्या तिथे. म्हणजे आईचंच जरा चुकलं होतं, पण एकंदरीत काय त्यांच्या माझ्याबद्दलच्या ग्रहात भरच पडली ना. आणि तुला हे सांगायचंही राहून गेलं. माझंच चुकलं. जान्हवी, आपण ना बऱ्याचदा आपल्या प्रेमाच्या माणसांना गृहीत धरतो. म्हणजे त्यांचं बोलणं आपल्या कानावर पडत असतं पण ते आपल्याला कळत नाही. आणि आपल्या पालकांच्या बाबतीत तर आपण हे करतोच करतो. चुकीचं आहे. नाही, माझ्या बाबांचा शब्दनी शब्द ऐकते मी आणि लक्षात ठेवते. माझं युजली असं नाही होता ग. हा पण हल्ली होतंय असं. म्हणजे मी ना काही ऐकत नाही हल्ली. नुसता हो 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 म्हणत राहतो. आणि मग कोणी फटका मारला की मग कळतं की अरे बापरे कोणीतरी मला काहीतरी सांगत होतं. अगं तू बोल. नाही तू बोल. नाही, लेडीज फर्स्ट. बोल ना. एक मिनिट, हे कन्सेशन मला नकोय. अगं पण मी आता ऐकायचं ठरवलंय ना, मग तू बोल. हो, अरे मग फक्त कानाने ऐकू नको, जरा ऐकतही जा ना. ऑलराईट, ऐकलंय मी तुझं. बोलतो मी.
श्री, जान्हवी, तुला माझ्या आयांचा राग आलाय का? नाही रे, असं का वाटलं? काय नाही ग, मला तुला धक्के सुखदही असतात हे पटवून द्यायचं होतं, हा अनुभव द्यायचा होता तुला. पण माझा सगळा प्रयत्न फसलाच आणि आता तुझा समज आणखीन पक्का झाला असेल ना. आय एम सॉरी. इतकं मॅटर करतं का रे तुझ्यासाठी हे सगळं? आणि श्री, तुझा प्रयत्न पूर्ण फसलेला नाहीये. अरे, मला इतका वाईट अनुभव नाही आला. इनफॅक्ट इट वॉज रिअली प्लेजर मीटिंग युअर मदर्स. अगं, जनरलीच माझ्या आया असं वाईट नाही वागत कोणाशी. माझ्याशी तरी कुठे त्या वाईट वागल्या? हा, आता फक्त जरा हातचं राखून वागल्या, पण ते ऑब्विस होतं रे. जान्हवी, गिव्ह मी सम टाइम. माझी आजी खूप छान आहे. अर्थातच, आणि असणारच त्या. रागवू नकोस त्यांच्यावर, कारण चूक आपल्या दोघांची आणि ती आपणच निस्तरली पाहिजे. माझ्याबद्दलच्या त्यांच्या मनातल्या गैरसमजाला रे मी स्वतः जबाबदार आहे. प्रेमाने समजाव त्यांना. जान्हवी, अगं, मी माझ्या आयांवर कधीच चिडत नाही. आणि तुला माहितीये, माझा आणि माझ्या आजीचा तर ना सॉलिड रॅपर. अगं, तिने तिच्या सुनांना कधी सुनांसारखं ट्रीट केलंच नाहीये. कायमच त्यांना मुलींसारखं ट्रीट केलं. त्यांना त्यांच्या गुणदोषासकट ऍक्सेप्ट केलं. आणि जेव्हा मुलं की सुना असं डिसाईड करण्याची वेळ आली ना, तेव्हा ती कायमच सुनांच्या बाजूने उभी राहिली. आणि स्वतःच्या मुलांबाबतीत फर्म निर्णय घ्यायला तिने कधीही मागे पुढे पाहिलं नाही. अरे, अशुभ संकेत. आई, मला मला भीती वाटतच होती. काहीतरी भयंकर घडणार असं दिसतंय. नारळी भात आपल्याकडे संकट घेऊन येतो. आज ही मुलगी संकट घेऊन आली. मनात मनात पाल चुकायला लागले. आई, आई, काहीतरी करा. श्रीच्या बाबतीत काय घडलं ना तर नाही जगायची मी. वहिनी, जरा शांत हो. असं काही नसतं. नारळी भात घरात आला म्हणजे वाईट होईलच असं नाही. आपण श्रीशी बोलूया. त्याला सांगूया हे चांगलं लक्षण नाहीये म्हणून. काय बोलूया श्रीशी? हे आपल्याला श्रीशी शुभाशुभावर वाद घालायचे का त्या मुलीशी लग्न करण्यापासून परावृत्त करायचे? मला ही नारळी भाताची धास्ती आहे. त्या मुलीनं नारळी भात आणला हे चांगलं लक्षण नाही असं मला वाटत असलं तरी त्याला महत्व दिलं तर मूळ मुद्दा बाजूला राहील. श्री असलं काही मानत नाही. भलतेच वाद सुरू होतील. शुभाशुभापेक्षा श्रीचं त्या मुलीशी होणारं लग्न थांबवणं जास्त महत्वाचं आहे. वाव, हे करायला खूप करेज पाहिजे. ऑफकोर्स, माझी आजी म्हणजे शी इज मेड अप ऑफ स्टील. खूप टफ आहे. माझ्या आजीला ब्रेक करणं खूप अवघड आहे. पण मला खात्री आहे मी तिचं मन नक्की वळवू शकेन. तुझ्या बाबतीतला गैरसमज नक्की दूर करू शकेन. श्री, अरे तू इतकं मनाला लावून घ्यायची खरंच गरज नाहीये. टेक इट इझी. जान्हवी, मी माझ्या आयांच्या वतीने तुझी माफी मागतो. श्री, प्लीज. हे आणखीन एक गोष्ट आहे. माझ्या आजीला बीपीचा त्रास नाहीये. खोटं बोललो. मला कळलं होतं ते. तुझ्या जागी असते ना मी तर हेच वागले असते. बरं श्री, आता काय घरापर्यंत येणार आहेस का मला सोडायला? चालेल तुला? मला का नाही चालणार? मी तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बाबांना सांगतो की मी तुमच्या मुलीला लवकरच पळवून घेऊन जाणार आहे. मी निघते. तू पण जा घरी. तुझ्या सगळ्या आया वाट बघत असतील तुझी. तुला तुझ्या घरी सोडतो आणि मग जातो. तुझी छोटी आई सांगत होती तू खूप लाडका आहेस सगळ्यांचा. हो अगं, म्हणजे त्या सगळ्यांनाच ना माझ्याशिवाय दुसरं असं आयुष्यच नाहीये, काही कोणालाच नाहीये. म्हणजे मला सेंटरला ठेवून त्यांनी त्यांचं आयुष्य प्लॅन केलं. इमोशनली खूप अवलंबून आहेत त्या माझ्या.
आता या गरम पाण्याच्या पिशवीने शेकून काही होणार नाहीये. आता जे काही होईल ना ते ऑपरेशन झाल्यानंतरच. प्रत्येक गोष्टीत तुला मत आहेस का? हा मेला अनिल कशाला मला सारखा सारखा फोन करतोय देवास्तव. मेल्याची लायकी तरी आहे का माझ्या मुलीशी लग्न करण्याची? स्वतःचा चेहरा बघ म्हणावा आरशात. अरे साधी मुलगी तर सोडूनच द्या, एखादी वेडी बाई सुद्धा ह्याच्याशी लग्न करणार नाही. याला काय तर बायकांनी मोठ्या आवाजात बोललेलं ह्यांना आवडत नाही म्हणे. अरे मग बोलता कशाला बायकांशी? स्वतःशीच बोलत बस ना खालच्या पट्टीत. नाहीतर काय, मेल्याला काही उद्योगधंदा नाही. मला कशाला फोन करत बसतोय? तू काहीतरी देणं लागत असेल त्याचं, त्याशिवाय का तो तुला फोन करतोय? मी कसलं त्याचं काही देणं लागणार आहे? मी काही त्याच्याकडनं पैसे बिसे घेतलेले नाहीयेत. म्हणजे मी कशाला घेईन ना त्याच्याकडनं पैसे? मी म्हणालो तसं. चोराच्या मनात चांदण. तुम्ही ना मला बोलायची एकही संधी सोडत नाही. जातो रघुअण्णांकडे जाऊन बसतो. तोंड वाजायला नकोत. पेंट्या हा. बंद करते खेळणं. आई आई थांब, फायनल लेवलला थांब. पेंट्या काय फालतूगिरी आहे आई? हरलो मी. तर काय आलं? मोबाईलवर खेळून काही झेंडे लावणार होतास काय? काय कुठे निघालास? काम असतात मला. कसली? सोड ना, नाही करणार तुला. मला सगळं कळतंय. खाली जाऊन त्या उन्हात टप्पू पोरांबरोबर जाऊन उन्हाळ्या करणार आहेस. अरे जावई बापूंकडे बघ जरा. तुझ्यापेक्षा वयाने फक्त थोडेच मोठे असतील, पण बघ केवढी मोठी कंपनी सांभाळत आहेत. आणि त्यांनी त्यांच्या आईसाठी एवढे दागदागिने करून ठेवलेले आहेत. आणि तू बघ. हे सॉलिड पकवतेस तू आई. दागदागिने का? हा बरं ऐक, हा तुमचा मेसेज का काय, तो कसा वाचायचा असतो दाखव जरा. काय काय तायडाने इतक्या वेळा शिकवलंय तुला. दे. टकल्याचा मेसेज आहे. अनिलचा? काय म्हणतोय? काय म्हणतोय? फोन उचलले नाहीत तर गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल. तर टकल्याचं ना भांग पाडायलाच पाहिजे आता. कुठेतरी आपटला तरी पाहिजे याला. हे तुम्ही हाय. काय रे, काय झालंय? काय नाही. तू बोल, तू कशी आहेस? मस्त. श्रीच्या घरी गेले होते आज. अरे वा, व्हेरी गुड यार. चला म्हणजे या वर्षी आपल्या चाळीच नाही वाजणार. माझी नाही तर तुझी. काय फरक पडतो? म्हणजे पुन्हा भांडलात? मला ना आमचं काही कळतच नाही. आमचं नाही काय होणार. माझा मुळात तुझ्या या वाक्यावर विश्वासच नाहीये. कारण तुम्ही सतत असं म्हणता आणि पुन्हा एकत्र येता. जान्हवी, भांडण दोघांचं असेल तर ते सॉर्ट करतायत. जेव्हा पेरेंट्स त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा कॉम्प्लिकेशन जास्त वाढतात.
मला मुळात कळतच नाही की ते त्यांना त्यांच्या मुलांचा डिसिजन का नाही घेऊन देईल. बरं, त्यात मूल एकुलतं एक असलं की मग तर विचारायलाच नको. मनीष, अरे पण ते नॅचरल नाही का? अरे तुमचे आई वडील तुम्हाला लहानाचं मोठं करतात आणि मग एक दिवस तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती येते आणि मग तुम्ही पेरेंट्सना सांगणार लिव्ह अस अलोन. नाही हे नाही, बरोबर नाही ना. तसं नाही मला म्हणायचं. पण मुलीच्या आयुष्यात किती इंटरफिअर करावं याला काही मर्यादा? मला काय वाटतं माहितीये, पण थोडं समजून घेतलं ना तर सगळ्यांना सामावून घेता येतं. हे बघ, आपल्या प्रेमाच्या माणसाला त्याच्या प्रेमाच्या माणसांसकट स्वीकारलं ना तर आयुष्यात वाढणाऱ्या माणसागणिक प्रेमही वाढत जातं. चल, मान्य आहे तुला तिच्या आई वडिलांचा त्रास होतो, पण तू असा विचार कर ना की अरे तिचे आई वडील हे तिच्या पर्सनॅलिटीचा एक भाग आहेत. आज ती जी काही आहे ना ते तिच्या आई वडिलांमुळे. ओपन माइंडेडली त्यांना स्वीकारलंस ना तर तुला त्रास होणार नाही, बिलीव्ह मी. बरोबर आहे तुझं. जान्हवी, मला प्रश्नच पडतो, तुझं लग्न झाल्यावर माझं कसं होणार? हा, आमची भांडणं कोण सॉल्व्ह करणार? एक मिनिट, मी लग्न करते म्हणजे माझी जुनी माणसं तोडून नाही जाते. ती माझ्या आयुष्यात असणारच आणि तुम्ही म्हातारे झालात तरी भांडणार. तरी माझ्याशिवाय कोण सोडवणार तुमची भांडणं? ओके, बरं मला सांग, श्रीच्या घरच्यांना माहितीये का की जगातली सगळ्यात सुंदर मुलगी त्यांची सून होणार आहे? चल बाय, आणि काळजी करू नकोस, सगळं नीट होणार आहे. बाय बाय. तिला माझी नोकरी जाईल असं वाटत होतं म्हणून ती खोटं बोलली. म्हणून तिचं खोटं खरं ठरत नाही श्री. इंटेन्शन तर मॅटर करतं ना. चांगल्या इंटेन्शन केलेल्या गुन्ह्याला शासन करायचंच नाही का? माफ तर करू शकतो ना आपण. माफ करायला हवं, म्हणजे त्यांना क्षमा करायला हवी आणि त्यांना स्वीकारायलाही हवं. आई, माणसं बदलतात, त्यांना पश्चाताप होतो. तुझं घोडं पुढे दामटालाच पाहिजे का शरयू? आई, मी फक्त त्या सायली बद्दल बोलते, जान्हवी बद्दल. तेच ते. अय्याजी, जान्हवीने तुझी मनापासून क्षमा मागितली. शरयूचा नवरा, ज्याला मला मुलगा म्हणायची लाज वाटते, दारू जुगार खूप वेळा क्षमा मागितली त्याने आणि मी क्षमा करतही गेले. मारायचा आणि क्षमा मागायचा, मी सोडून द्यायची की तो नव्यानं मारायचा. आई, पण आता नाही ना मारत ते मला, किती वर्ष झाली. कारण तो तुझ्या बरोबर राहत नाही म्हणून. आई, पण ते जुगार पण नाही खेळत, दारू पण नाही पीत. खरंच जुगार खेळायला पैसा लागतो, तो कुठून आणणार? सगळ्या नाड्या कापून टाकल्यात मी. हो आई, पण तू. माणसं बदलतात यावर माझा विश्वास नाहीये श्री. माणसं फक्त बदलल्याचं नाटक करतात, मूळ वृत्ती तशीच राहते. हे खरंय श्री, मी माझ्या अनुभवावरनं सांगते. त्यावेळेला मी आईचं ऐकायला हवं होतं असं वाटतं मला. केवळ मी आईचं ऐकलं नाही म्हणून आयुष्यभर किंमत मोजते, आजही मोजते. श्री, लग्न म्हणजे खेळ नाहीये आणि बदलेल असं जर तुला वाटत असेल ना तर ते विसर. तिनं बदलावं असं वाटत नाहीच आहे मला, कारण तिच्यात बदलावं असं काही नाहीच आहे मुळी. अय्याजी, प्लीज मोठ्या मनानं माफ कर ना तिला. ती खोटं बोललेली आहे आणि एकदा खोटं बोललेली मुलगी परत बोलणार नाही याची काय गॅरंटी? तिच्या खोटं बोलण्याची शिक्षा तिला मिळालाच पाहिजे. ऑलराईट, मान्य आहे मला. पण आजी, तिला शिक्षा करण्याआधी तुला मला शिक्षा करावी लागेल, कारण या सगळ्याची सुरुवात माझ्या खोटं बोलण्यामुळे झाली.